राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन गोव्यात पार पडलं आणि या गोव्यात पार पडलेल्या अधिवेशनावर मनोज जरांगे यांनी टीका केलेली आहे। कुठेतरी मराठ्याविरुद्ध दंगल पेटवण्याचं काम होतं आणि मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप केलेले आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। सर, ज्या पद्धतीने मनोज जरांगे आरोप करत आहात, ओबीसीचं अधिवेशन आहे, खरं तर ओबीसी आणि मराठा काही वेगळे नाही, पण ज्या पद्धतीचं वक्तव्य आहे कसं पाहता? नाही, अगदी दुर्दैवी वक्तव्य आहे, चुकीचं वक्तव्य आहे। की पहिला प्रश्न असा आहे की त्यांनी असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीचा मेळावा घेतला। हा देवेंद्र फडणवीसांनी आयोजित केलेला मेळावा नव्हता, तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे 10वं महाधिवेशन होतं आणि ही 7 ऑगस्ट ही तारीख मागच्या 10 वर्षापासून ठरलेली आहे की 7 ऑगस्टला आम्ही देशातल्या कुठल्या तरी राज्यामध्ये जाऊन अशा प्रकारच्या अधिवेशनाचं आयोजन करत होतो। यावर्षी आम्ही 10व्या अधिवेशनाचं आयोजन गोवा येथे केलं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांना बोलावलं, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांना बोलावलं आणि हे दोन्ही मुख्यमंत्री आणि इतर मंडळीसुद्धा आमच्या त्या अधिवेशनाला आली आणि आमचं अधिवेशन हे ओपन अधिवेशन होतं, कुठे काही बंद खोलीमध्ये चर्चा नव्हती। आणि अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असो किंवा प्रमोदजी सावंत असो, हंसराजजी अहिर असो, विजय वडेट्टीवार असो, माणिकराव ठाकरे असो किंवा इतर आमदार असो, ही सर्व विविध पक्षाची मंडळींनी त्या ठिकाणी ओबीसीच्या लोकांना मार्गदर्शन केलं। ओबीसीच्या संविधानिक मागण्यांवरती त्यांनी आपले विचार मांडले आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ ज्या काही मागण्या करत असते त्या संविधानिक मागणी असल्यामुळे सरकारने त्या पूर्ण कराव्या असंच सर्व वक्त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं। आणि म्हणून त्यांचा जो आरोप आहे की मराठा आंदोलनात दंगल घडविण्याचा कट केला, हा कट कोणत्या बंद खोलीत झाला हे त्यांनी सांगायला पाहिजे, कारण आमचं अधिवेशन हे बंद खोलीमध्ये नव्हतं किंवा चर्चाही बंद खोलीमध्ये नव्हती आणि त्या ठिकाणी काही फक्त ओबीसीचे नेते नव्हते। गोव्याचे माननीय मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि जे काही त्या ठिकाणी घडलं ते पुन्हा लाईव्ह आहे। या देशातील लोकांनी ते लाईव्ह अधिवेशनाचा आनंद घेतला, ऐकलं आणि त्याच्यातनं आपापले हे केले, पण डायरेक्टली त्या ठिकाणी मराठा आंदोलनात दंगल घडविण्याचा कट होता किंवा कट रचल्या गेला असा जो आरोप त्यांनी लावलेला आहे हा पूर्णतः दोन मुख्यमंत्री तिथे उपस्थित असताना, खुलं अधिवेशन असताना जर अशा पद्धतीचा का दंगलीचा कट रचवला गेलाय, या सगळ्या वक्तव्यामागे नेमका उद्देश मनोज जरांगेचा काय वाटतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की एखाद्या वेळेस असं असतं की माणूस स्वतः जशी कृती करतो, स्वतः जसे कट रचतो, तसाच विचार कदाचित दुसऱ्या व्यक्ती करत असतील असा त्यांच्या मनामध्ये शंका येत असल्यामुळे त्या नैराश्यातून त्यांनी हे केलेलं वक्तव्य असावं। पण त्यांनी पुन्हा असं म्हटलेलं आहे की ओबीसींना मंत्री केलं आणि ते मंत्री मराठा समुदायाला त्रास देतात। अरे बाबा, या महाराष्ट्रामध्ये 288 आमदारापैकी 100 आमदार हे ओबीसी समाजाचे निवडून आलेले आणि जेव्हा 100 आमदार ओबीसी समाजाचे निवडून आले तर त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात मंत्रिपद द्यावंच लागेल आणि संख्येच्या प्रमाणात मंत्रिपद मिळालं तर पालकमंत्रीपदसुद्धा द्यावं लागेल। मग या ओबीसी मंत्र्यापैकी कोणत्या मंत्र्यांनी कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्या ठिकाणी मराठा समाजातील अधिकाऱ्यांना म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीला त्रास दिला, त्या मंत्र्याचं नाव घेऊन त्यांनी स्पष्ट करावं। सरसकट ओबीसी समाजाच्या सर्व मंत्र्यांवरती आणि सर्व आमदारांवरती अशा प्रकारचा आरोप करणं हे म्हणजे कुठल्या तरी नैराश्यातून केलेलं विधान आहे असं मी समजतो आणि त्यांचाच हा मराठा आणि ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्याचा कट असावा, प्रयत्न असावा असं जर म्हटलं मी तर वावगं होणार नाही। कुठेतरी पुढच्या काळामध्ये ते पुन्हा एकदा जे आहे मुंबईला आंदोलन करणार आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा काहीतरी शिस्त आहे का, त्या अनुषंगाने हे वक्तव्य केलंय का असं तुम्हाला वाटतं? नाही, हे बघा की मी वारंवार आधीपासून म्हणत असतो की त्यांनी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करावं, आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराकरता आमचं आंदोलन करतो। आम्ही कधी त्यांच्या आंदोलनावर टीका केलेली नाही। त्यांनी काय करावं आणि काय करू नये हा तो त्यांचा अधिकार आहे। आम्ही काय करायचं आणि काय करू नये हा आमचा अधिकार आहे। आम्ही आपापले अधिकार मिळवण्याकरता
आम्ही संघर्ष करत असतो, सातत्याने मोर्चे काढत असतो, धरणे देत असतो, निदर्शन करत असतो, राज्य अधिवेशन घेत असतो आणि राष्ट्रीय अधिवेशन घेत असतो. गोव्यातलं महाअधिवेशन हे राष्ट्रीय अधिवेशनाचा एक भाग होता आणि अशा प्रकारे एक चांगल्या पद्धतीने संपन्न झालेल्या महाअधिवेशनावर अशा प्रकारचे घाणेरडे आरोप करून हा दुसऱ्या समाजाला डिवचण्याचा प्रयत्न आहे असं मी म्हटलं तर वावगं नाही. कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असंही म्हटलं की मी ओबीसीच्या पाठीशी राहील. मग मराठ्याच्या पाठीशी कोण राहणार असा प्रश्न जरांगे करतायत, तर हे कितपत योग्य वाटते? कधी मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं? नाही, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मी ओबीसी समाजाच्या पाठीशी आहे, म्हणजे मी कुठल्या समाजाच्या विरोधात आहे असं होत नाही. मुख्यमंत्री म्हणून मला सर्व समाजासोबत राहावं लागते. जसा मी इतर समाजासोबत राहतो तसंच मला ओबीसी समाजासोबतसुद्धा राहावं लागणार आहे. मागील 25 वर्षापासून मी ओबीसींच्या प्रश्न सोडविण्याचे काम करतो आहे. ओबीसी समाजासोबत, ओबीसी महासंघासोबत आहे आणि यापुढेसुद्धा ओबीसी महासंघाचे प्रश्न सोडविण्याकरता मी त्यांच्यासोबत राहील. आतापर्यंत जे काम केलं आहे त्यापेक्षा जास्त ताकदीने याच्या पुढेसुद्धा काम करील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आमच्यासोबत आहे म्हणजे कुणाच्या विरोधात आहे असा जर अर्थ कोणी काढत असेल तर तो चुकीचा आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की कुठेतरी ओबीसी नेत्यांचे कान भरले, त्यामुळे दंगल जर घडली तर मुख्यमंत्री जबाबदार राहील. काय नेमकं या वक्तव्याच्या मागे आहे, किंवा आणखी काही या सगळ्या वक्तव्याचा दुसरा कोणी फायदा घेऊन पुन्हा काहीतरी घडवण्याचा प्रयत्न? कसं आहे की मी आधीच म्हटलं की आमचं अधिवेशन हे ओपन अधिवेशन होतं, लाईव्ह अधिवेशन होतं आणि त्यामुळे कोणी कोणाचे कान भरले हे दिसून येते ना. आम्ही कुठेही बंद खोलीत चर्चा करायला गेलो नाही. मुख्यमंत्री आले, इतर पाहुणे आले, सर्वांचं लाईव्ह प्रदर्शन झालेलं आहे. मार्गदर्शन केल्यानंतर ती मंडळी परत जाईपर्यंतचं लाईव्ह टेलिकास्टिंग त्या ठिकाणी आहे. मग कुठल्या नेत्यांचे कान भरले, कुठे भरले याचे काही पुरावे जर त्यांच्याकडे असेल तर त्यांनी ते सादर करायला पाहिजे. बिनबुडाचे आरोप करून दोन समाजामध्ये काहीतरी भेद निर्माण करायचे आणि समाजाची दिशाभूल करायची आणि स्वतःला खूप मोठं समजून घ्यायचं, हे अशा पद्धतीने होत नसते. त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करतो आणि आमचे संविधानिक अधिकार आम्ही मिळवित असतो. आम्ही आमच्या निर्धारावर ठाम आहोत. पुन्हा मनोज जरांगे आंदोलनाच्या तयारीत आहे, मी यावेळेस वापस येणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने? तो त्यांना काय करा त्यांनी करावं. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकत नाही किंवा काही नाही. तो प्रत्येक संघटनेला त्यांच्या आंदोलनाचा मार्ग ठरविण्याचा अधिकार आहे. तो त्यांनी कोणत्या मार्गाने जायचं आणि काय करायचं तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या कुठल्या मागण्या सरकारने मान्य करायच्या नाही करायच्या तो सरकारचा प्रश्न आहे. आम्ही कुठे मध्ये आलो? आम्ही कधी म्हणत नाही की याला एक फेवर केला करा किंवा त्याला फेवर केला. सरकारना ज्या ज्या समाजाच्या मागण्या योग्य वाटतात त्याच्यावरती विचार करून त्या पूर्ण सरकार करत असते. त्यांनी आणखी करावं. आमची मदत जर कुठे पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं. परंतु आमच्या महाअधिवेशनावर, आमच्या आंदोलनावर बोट ठेवण्याचा त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. ज्या पद्धतीने आंदोलन करतायत तुम्ही त्यांना पुन्हा एकदा मोठा भाऊ म्हणून किंवा एक वयाचा मान ठेवून काय सल्ला द्या? नाही, माझा सल्ला आहे की त्यांनी आंदोलन करावं. त्यांना जी पद्धत योग्य वाटतं त्या पद्धतीने स्वतःचे अधिकार मिळविण्याकरता, स्वतःच्या समाजाच्या प्रश्न सोडविण्याकरता आंदोलन करावं. पण दुसऱ्या समाजाच्या आंदोलकांना अशा प्रकारचं खालचं लेखून, चेतावणी देऊन, धमक्या देऊन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये आणि त्या आंदोलनकर्त्याच्या नेत्यांनासुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. तरी ज्या पद्धतीनं ओबीसी, राष्ट्रीय ओबीसी बदनाम करण्यात आलं, तुम्ही पोलिसात तक्रार वगैरे करणार? नाही, या गोष्टीच्या पोलिसामध्ये तक्रार करायच्या. पोलीसवालेसुद्धा लाईव्ह बघत असतात आणि त्यांना एक समजायला पाहिजे की हे आमचं 10वं महाअधिवेशन आहे. पहिल्या अधिवेशनापासून आम्ही प्रत्येक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना वेळ भेटली ते आलेले आहे. आम्ही काँग्रेसच्याही नेत्यांना बोलवलेलं आहे, राष्ट्रवादीच्याही नेत्यांना बोलवलेलं आहे, शिवसेनेच्याही नेत्यांना बोलवलेलं आहे, भाजपच्याही नेत्यांना बोलवलेलं आहे. सर्व सरकार जे कोणी सरकारमध्ये असेल, ज्या पक्षाचं सरकार असेल त्या सरकारपुढे आमचे घराणे मांडणं, आमच्या समस्या मांडणं हा आम्ही आमचा संविधानिक अधिकार समजतो, हक्क समजतो आणि ते हक्क तेवढ्याच अधिकाराने आम्ही त्या सरकारपुढे मांडवून आम्ही आपल्या समाजाचे प्रश्न सोडवित असतो, सातत्याने सोडवत असतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही कोणाला घाबरत नाही. नक्कीच कुठेतरी मनोज
जरांगे पाटील यांनी जे आरोप केले आहे ते आरोप पूर्ण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बमनराव तायवाडे यांनी फेटाळून लावलेले आहे. बिनबुडाचे आरोप करू नये, पुरावे असेल तर समोर द्यावे, कारण की अधिवेशन हे राष्ट्रीय स्तरावरचं असलं तरी खुलं अधिवेशन होतं, कुठले दाराआड चर्चा, त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करू नये, पुरावे द्यावे, अशा पद्धतीची जे आहे त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. त्यामुळे हे आरोप बिनबुडाचे आहे, पुराव्यासहतच बोलावे असाही त्यांनी बोलून दाखवला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.